हॅलो, गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन. तर आज आपण जाणार आहोत पुण्याजवळचं प्रसिद्ध आणि ऐतिहासिक किल्ला म्हणजे सिंहगड किल्ला. निसर्ग, इतिहास आणि ट्रेकिंग यांचं जबरदस्त कॉम्बिनेशन इथे बघायला मिळतं. तर चला मग आपण ब्लॉग सुरू करूया. तर आम्ही पुण्यातून सकाळी लवकर निघालोय. जवळपास 6 वाजता आम्ही निघालेलो होतो. सिंहगड किल्ला जो आहे तो पुण्यापासून साधारण 30-35 किलोमीटर आहे, पण आम्ही सिंहगड रोडलाच राहतो, त्यामुळे इथून जे डिस्टन्स आहे ते 15 किलोमीटरच आहे. रस्त्यातले व्ह्यूज खूपच सुंदर आहेत. इस्पेशली ना पावसाळ्यात तर इथं हेवनच वाटतं. पोचला आहे सिंहगड किल्ल्याला. अर्ली मॉर्निंग. सुंदर असा आता आपण ट्रेक सुरू केलाय. हा ट्रेक बिगिनरसाठी पण इझी आहे, पण थोडा दम लागतो. रस्त्यात छोटे छोटे स्टॉल्स आहेत जिथे तुम्ही लिंबू सरबत, काकडी वगैरे तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता. सिंहगड किल्ल्याला आधी कोंढाणा असं नाव होतं. इथे तानाजी मालसुरे यांनी शौर्याने लढा दिला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते की गड आला पण सिंह गेला. ही गोष्ट आजही आपल्याला प्रेरणा देते. आता आपण किल्ल्याच्या टॉपवर आलेलो आहोत. इथून दिसणारा व्ह्यू जो आहे तो म्हणजे माइंड ब्लोविंग. हा आहे सिंहगड किल्ल्याचा जुना दरवाजा. इथूनच पूर्वी सैनिक आत बाहेर जात असतील. इतकं मजबूत बांधकाम पाहून आजही इतिहास जिवंत वाटतो. सिंहगडावर अजूनही जुन्या काळाची झलक दिसते. इथे आजही गाढवांवर सामान नेलं जातं. हीच इथली खरी सिम्प्लिसिटी आणि गावाकडची लाईफ, जे मॉडर्न जगातही इथली साधी लाईफ मनाला खूप भावते. इथे मराठा सैनिकांच्या मावळ्यांच्या मूर्ती आहेत. त्या काळात कसं युद्ध केलं जायचं हे दाखवण्यासाठी हे बनवलं आहे. हातात तलवार, ढाल घेऊन लढणारे योद्धे, हे सगळं तानाजी मालसुरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळाची आठवण करून देतं. कोंढाणा सिंहगड जिंकताना अशाच मावळ्यांनी शौर्य दाखवलं होतं. त्यांच्या शौर्यामुळेच आज आपण हा इतिहास अनुभवतो आहे. हा सिंहगड फोर्टवर असलेला तानाजी मालसुरे स्मारक छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू सरदार
1670 मध्ये कोंढाणा जिंकताना शूरपणे लढले. या लढाईत वीरमरण त्यांना आले. म्हणूनच शिवाजी महाराज म्हणाले, गड आला पण सिंह गेला. लोक इथे येऊन नमस्कार करतात आणि श्रद्धांजली वाहतात. तुम्हाला या फोटोमध्ये दिसणारा जो स्टॅच्यू आणि छत्र म्हणजे अम्ब्रेला स्टाईल छप्पर हे एक सन्मानाचं प्रतीक मानलं जातं. गड आला पण सिंह गेला. तानाजी मालुसरे यांच्या शौर्याला मनापासून सलाम. इथे एक छोटंसं अमृतेश्वर भैरवाचं मंदिर आहे, जे की खूप जास्त सुंदर आणि तिथलं आतमधलं जे वातावरण आहे ते एकदम पीसफुल आहे. आणि बाहेरच छोटंसं जे आहे ते शिवलिंग आहे. आणि इथली फेमस गोष्ट म्हणजे इथलं पिठलं भाकरी, कांदा भजी आणि ताक आणि दही खूपच चविष्ट आहे. निसर्गाच्या सानिध्यात आम्ही ते जेवण करतो आहे. व्हिडिओ खावा. कसे आहे भजे? छान आहे. खूप सारे फोटोज, रील्स आणि मेमरीज कॅप्चर करूया. हा मोमेंट जो आहे तो खरंच खूप स्पेशल आहे. तर फ्रेंड्स, हा होता आपला सिंहगड किल्ल्याचा सुंदर अनुभव. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण अशाच नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.